नवी मुंबई महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे तिकडे आज महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेनेची स्थापना आज तिकडे केली। जवळपास 200च्या आसपास कामगार इथे हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत। त्या हॉस्पिटलमध्ये अनेक समस्या आहेत, जसं स्टाफ अजून त्या हॉस्पिटलचा कंप्लीट नाहीये, अजून अनेक पोस्ट वेकंट आहेत आणि अशा अनेक समस्या आहेत त्या कामगारांच्या। त्यासाठी निश्चितपणे आम्ही लढा उभारू। त्याचप्रमाणे बीएसटीचे जे याचे विद्युत इलेक्ट्रिशियन विद्युत जी देखभाल दुरुस्ती विषय आहे त्याच्या संदर्भात अनेक कामगारांचे अजून एरियर्स बाकी आहे। एरियर्स आणि त्यांची वर्गवारी करणं बाकी आहे। काही संदर्भात आम्ही सिटी इंजिनियरना 30 तारखेला पत्र दिलं होतं, पण अजूनही त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाहीये। आपल्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करा, नाहीतर आम्हाला मनसे स्टाईल आंदोलन घ्यावं लागेल आणि त्याची जबाबदारी सिटी इंजिनियरची असेल। की ह्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव मी आता आमचे काळेसाहेब आहेत, आमचे नगरसेवक सुद्धा आहेत, त्यांनाही सांगणार आहे की जे हॉस्पिटल आपल्याला माहित असेल तर त्या ठिकाणी एक तो प्रयोग चालू केलेला आहे की जे हॉस्पिटल तिथे जे मेडिकल स्टोर आहे त्यांच्याकडनं भाडं घेत नाही आणि ती अप टू 40% to 50% भाडं न घेता मार्जिन मधनं कमी होऊन ती डिस्काउंट हे पेशंटना दिलं जातं। तर त्याची सारखी काही योजना महानगरपालिकेत राबवता येईल का या संदर्भातला आमचा जरी एक नगरसेवक असेल तरी तो 100च्या बरोबर आहे आणि तो नक्की त्याचा पाठपुरावा करेल। बाकी आमचे पदाधिकारी सुद्धा पाठपुरावा करतील की वैद्यकीय कक्ष सुद्धा स्थापन झाला कामगारांसाठी, पण अजून कामगारांना आता ESICचं हॉस्पिटल्स नाही तिथे। आपल्या मनसेच्या पाठपुराव्यामुळे सेपरेट वैद्यकीय कक्ष कामगारांसाठी स्थापन झाला, कारण ESICचं हॉस्पिटल नाही आहे ना इथे। त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार मोफत झाले पाहिजे, HIT वैद्यकीय कक्ष स्थापन झाला। तरी सुद्धा आमची ही मागणी राहील की कामगारांना जो इन्शुरन्स मिळाला पाहिजे तो इन्शुरन्स अजून महापालिके कंत्राटी कामगारांना मिळत नाही, तो त्यांना मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू। म्हणजे जरी महानगरपालिका मोफत उपचार कामगारांना त्यांच्या फॅमिली बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी इन्शुरन्स कव्हर होणं आवश्यक आहे। सपोर्ट केला होता, जे काही त्यांनी MRI मशीन आणली होती तर गणेश नाईक साहेबांची वेळ मिळत नाही, त्यामुळे ती 2 महिने आणून फक्त पडून होती आणि त्याचा कुठलाही वापर नवी मुंबईकरांसाठी होत नव्हता। अशा अनेक सोयी सुविधा आहेत की ज्याची उद्घाटनं बाकी आहेत। म्हणजे अगदी त्या दिघ्याच्या हॉस्पिटलपासून सगळीकडे आम्ही सातत्याने बोंबा मारतोय, सभागृहात ते बोलतात आमचे नगरसेवक, आम्ही बाहेर बोलतोय की ती भरती करा, ती आत्ता कुठेतरी भरती होणार आहे, आरोग्य भरती। सगळ्या महाराष्ट्रात ती बोंबाबोंब आहे। फक्त नुसतं इमारती उभ्या केल्यात हॉस्पिटलच्या नावाने, कामगारांची पुरेशी भरती नाही आणि बाकी जे काही डॉक्टर लागणार आहे, नर्सेस लागणार आहे त्यांची सुद्धा पुरेशी भरती करण्यात आलेली नाही। आपल्याकडे 0 प्रिस्क्रिप्शन धोरण आहे, म्हणजे 1 रुपयाचं औषध सुद्धा बाहेरून घेता कामा नये पेशंटने, पण तरी सुद्धा सर्रास जवळपास सगळे डॉक्टर महानगरपालिकेतले हे बाहेरून औषधं घ्यायला सांगतात। या संदर्भात विधानसभेच्या अगोदर आम्ही एक अभियान राबवलं होतं, ज्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार हा विषय होता। त्यावेळी जाऊन आम्ही हॉस्पिटलला बोर्ड लावून घेतली, पण ते अशा ठिकाणी लावलेत बोर्ड की जिथे लोकांचं लक्षच मुळात जाणार नाही आणि कशा पद्धतीने ते हॉस्पिटलमधलाच जो औषधांचा साठा आहे तो बाहेर विक्री करता येईल अशी एक मोठं रॅकेट या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे। आमचं याच्यावर बारीक लक्ष आहे, जिथे जिथे आम्हाला त्यांचा भांडाफोड करता येईल 100% मनसे म्हणून आम्ही तो भांडाफोड करतो।